नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मंगळ दोष म्हणजे नेमका काय असतो. त्याचबरोबर कडक मंगळ म्हणजे काय, सौम्य मंगळ म्हणजे काय आणि निर्दोष मंगळ म्हणजे काय. जो मंगळ निर्दोष नसतो, सौम्य नसतो, तो कडक असतो. आज आपण जोडीदाराच्या कुंडलीमध्ये काय ग्रहयोग आहेत आणि आपल्या कुंडलीतल्या मंगळाचा आणि त्याचा काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत. तर एक बेसिक प्रश्न असतो लोकांचा की मला मंगळ आहे तर माझा जोडीदार सुद्धा मंगळ असणारच पाहिजे का. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्या पद्धतीनं समजा जे काही क्रायटेरिया आहेत, वेगवेगळे ग्रहयोग आहेत, त्या सर्वांमधून सुद्धा तुमचा मंगळ निर्दोष होत नसेल, सौम्य होत नसेल तर तुम्हाला कडक मंगळ आहे. मग अशा केसमध्ये जोडीदाराला पण मंगळ पाहिजे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जोडीदार सुद्धा मंगळाचाच पाहिजे असं काही नाही. जर जोडीदाराच्या कुंडलीमध्ये हे जे ग्रहयोग आहेत असे ग्रहयोग असतील तर कडक मंगळ असणाऱ्या व्यक्ती मंगळ नसणाऱ्या व्यक्तीसोबत विवाह करू शकतो, कुठलाही दोष त्यामध्ये राहणार नाही. तर कुठले कुठले ग्रहयोग आहेत ते पाहताना पहिल्यांदा आपण बघूया सप्तम स्थानाबद्दल माहिती. जर तुम्ही चॅनलवरचे जुने व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये मी पहिले, दुसरे, तिसरे आणि हे शेवटचे 12वे अशा 12ही स्थानांची माहिती मी सांगितलेली आहे. त्यामध्ये सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराविषयी माहिती सांगणारे स्थान, याविषयी माहिती सांगितलेली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. पुढचं आहे तर कोणकोणते ग्रहयोग आहेत या सप्तम स्थानाशी संबंधित. हे जे सगळे ग्रह दिसत आहेत तुम्हाला यांचा संबंध या सप्तम स्थानाशी आहे. या सप्तम स्थानावर ते प्रभाव पाडत आहेत आणि त्या प्रभावामुळं सप्तम स्थानावर म्हणजेच पर्यायाने जोडीदारावर ते प्रभाव पडत आहेत आणि त्यामुळं जोडीदाराच्या कुंडलीतल्या मंगळावर सुद्धा ते प्रभाव पाडत आहेत आणि त्याला ते कंट्रोलमध्ये ठेवत आहेत, त्याचा दोष नाहीसा करतायत. तर मागच्या व्हिडिओत बघितलं त्याप्रमाणे जिथं जिथं रेड डॉट आहे तिथं जर मंगळ असेल तर मंगळ दोष मानला जातो. आता ही कुंडली तुमची नाही आहे, तुमच्या जोडीदाराची कुंडली आहे आणि या जोडीदाराच्या कुंडलीत मी कुठंच मंगळ ग्रह लिहिला नाही आहे. का लिहिला नाही आहे, तर या व्यक्तीला मंगळ दोष नाही म्हणून मी कुठेही मंगळ या इथं लिहिला नाही. हे रेड डॉट फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. आता ग्रहांमध्ये शत्रू आणि मित्र अशा प्रकारचे ग्रह असतात. तर मंगळ ग्रहाचे शत्रू कोण कोण आहेत. मंगळ ग्रहाचा पहिला शत्रू आहे शनी ग्रह आणि दुसरा शत्रू आहे राहू आणि केतू. असे हे 3 प्रमुख मंगळ ग्रहाचे शत्रुग्रह आहेत. तर त्यापैकी जर जिथं जिथं मंगळ दोष असणारी स्थानं आहेत तिथं तिथं जर शनी असेल तर तो शनी मंगळ दोषाचा प्रभाव कमी करतो, नाहीसा करतो. त्याचबरोबर विशेष दृष्टीबद्दल आपण माहिती बघितली होती. विशेष दृष्टीमध्ये शनीला जी विशेष दृष्टी आहे म्हणजे समजा जोडीदाराच्या कुंडलीत शनी या 5व्या स्थानात असेल किंवा 10व्या स्थानात असेल तर तो पर्यायाने सप्तम स्थानावर त्याची दृष्टी असणार आहे आणि तो जोडीदार तुमचा मंगळदोष दूर करणार आहे. त्याचबरोबर राहू आणि केतू कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर राहूच्या विरुद्ध केतू असतो किंवा केतूच्या विरुद्ध राहू असतो. हे एकच ग्रह आहे, एकाच ग्रहाचे 2 भाग आहेत राहू आणि केतू, पण ह्यांना स्वतंत्र ग्रहाचा दर्जा सुद्धा ज्योतिषामध्ये दिलेला गेलेला आहे 9 ग्रहांपैकी. तर मग हे राहू आणि केतू जर असतील तर ते सप्तम स्थानावर राहू केतूची, जर इथं राहू असेल तर त्याची दृष्टी इथं पडते, इथं केतू असेल त्याची दृष्टी इथं पडते. त्याचबरोबर राहू केतू इथं असतील तर त्यांची सप्तम स्थानावर सुद्धा त्यांचा प्रभाव पडतो आणि ते मंगळदोष दूर करतात. त्याचबरोबर काही शुभ ग्रहांविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली होती. त्यापैकी 2 महत्त्वाचे ग्रह आहेत. पहिला म्हणजे गुरुग्रह. जर गुरुग्रह स्वराशी म्हणजे स्वतःची राशी, 9 ग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी दिलेल्या आहेत. त्यापैकी अपवाद कोण आहेत तर राहू केतू, त्यांना कुठलीही राशी नाही. त्याचबरोबर सूर्य याला एकच राशी आहे ती म्हणजे सिंह राशी आणि चंद्र याला एकच राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. तर जर तुमच्या जोडीदाराच्या कुंडलीत गुरु स्ट्रॉंग असेल, गुरु बलवान असेल
आणि शुक्र बलवान असेल किंवा दोघांपैकी एक ग्रह बलवान असेल तर तो सप्तम स्थानावर प्रभाव पाडत असेल तर तुमच्या कुंडलीतला दोष तुमच्या जोडीदारामुळे तो निघून जाणार आहे. मग ग्रह बलवान कधी असतो? जर ग्रह स्वराशी म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये असेल. गुरुची स्वतःची रास आहे धनु आणि मीन, या 2 राशीमध्ये जर गुरु असेल, म्हणजे समजा असं कॉम्बिनेशन असेल, तुमच्या जोडीदाराच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह या ठिकाणी पडलेला आहे किंवा या ठिकाणी पडलेला आहे, या ठिकाणी पडलेला आहे, आणि या राशींपैकी म्हणजे मी जे आकडे लिहिलेत 1, 4, 5, 8, 9 आणि 12, जसं इथं 5 आकडा आहे म्हणजे सिंह राशीमध्ये गुरु आहे आणि त्याची दृष्टी या सप्तम स्थानावर पडते. मग त्या केसमध्ये सप्तम स्थानावरचा जो मंगळाचा दोष आहे या गुरुमुळे तो नाहीसा होऊन जाणार आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहाची जी स्वराशी आहे ती आहे वृषभ आणि तूळ. त्याचबरोबर उच्च राशी म्हणजे काय? ज्या राशीमध्ये गुरुला किंवा शुक्राला त्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे काम करण्यास वाव मिळतो त्याला म्हणतात उच्च राशी. तर गुरुची उच्च राशी आहे कर्क आणि शुक्राची उच्च राशी आहे मीन. त्याचबरोबर गुरुच्या आणि शुक्राच्या जे काही मित्रग्रह आहेत, जसे गुरुचे मित्रग्रह आहेत मंगळ आणि रवी, तर यांच्या ज्या राशी आहेत जसं मेष आहे, वृश्चिक आहे, याच्यामध्ये जर हे ग्रह असतील त्या मित्रग्रहांच्या राशीत गुरु असेल किंवा शुक्र असेल, हे कॉम्बिनेशन पाहिजे. शुक्र ग्रह आणि 2, 3, 6, 7, 10, 11, 12 हे कॉम्बिनेशन पाहिजे. तर तो शुक्र तुमचा मंगळदोष दूर करेल. नुसता इथं शुक्र पडलाय किंवा नुसता इथं शुक्र पडलाय तर तो तुमचा दोष दूर करणार नाही. तो यापैकी एका राशीमध्ये पाहिजे आणि गुरु सुद्धा या वरीलपैकी एका राशीत पाहिजे, तर निश्चितपणे मंगळदोष दूर होईल. आता मंगळदोषावर उपाय कुठले कुठले आहेत? उपाय म्हणजे तुमच्या कुंडलीत मंगळ आहेच आहे आणि जो जोडीदार आहे त्या जोडीदाराच्या कुंडलीमध्ये अशी स्थिती नाहीये, जोडीदाराची कुंडलीमध्ये अशी स्थिती नाहीये, तो तुमच्या मंगळाचा प्रभाव दूर करू शकत नाही. किंवा तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे कुठलीही अनुकूल स्थिती नाहीये, कडकच मंगळ आहे. त्या केसमध्ये कुठले कुठले उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले ते आपण बघूयात. पहिला म्हणजे मंगळ ग्रह हा एक्स्ट्रीमिझम तमोगुण सांगणारा ग्रह आहे. तर तमोगुण तुम्ही टाळला पाहिजे. कुठला तमोगुण? समजा तुम्ही जेवण करताय, जेवणामध्ये सुद्धा अतिशय मसाला असणारे पदार्थ, तिखट असणारे पदार्थ जर खायची तुम्हाला आवड असेल तर तो खाण्यामधला तमोगुण झाला. त्याचप्रमाणे स्वभावामध्ये सुद्धा तमोगुण असतात. तर आपलं वागणं कुठं समोरच्याला नाराज करेल म्हणण्यापेक्षा हुकुमशहाच्या पद्धतीनं कधीतरी तुम्ही वागताल आणि समोरच्याच्या मतांचा तुम्ही विचार करणार नाही, असं जर असेल तर तुम्ही तो तमोगुण टाळला पाहिजे. हा मंगळाचा दोष, स्वभावात बदल केला पाहिजे तुम्ही. पुढचा आहे गणेश उपासना. ज्याप्रमाणे आपला प्रत्येकाचा एखादा आवडता देव असतो, आराध्य देव असतो, त्याप्रमाणे मंगळ ग्रहाचा आराध्य देवता आहे गणेश. त्याची तुम्ही उपासना केली पाहिजे. आता गणेशच का आहे याच्याविषयी आपल्याला एखादा विशेष व्हिडिओ बनवावा लागेल, पण आता तुम्ही फक्त समजून चाला की गणेशाची उपासना केली की मंगळाचा दोष कमी होईल. त्याचबरोबर शांती, पूजा, जप मंगळ ग्रहासाठी पुरोहितांकडे जर तुम्ही गेला तर ते तुम्हाला शांती असेल, पूजा असेल किंवा सप्तम स्थानात अजून काही दोष असतील तर अर्कविवाह, कुंभविवाह असे उपाय तुम्हाला सांगतील. त्याचा सुद्धा परिणाम मंगळदोष कमी होण्यासाठी होऊ शकतो. पुढं आहे दान. प्रत्येक ग्रहाचे काही रत्न, धातू, वस्त्र किंवा अंगठीचे रत्न, खडे ठरलेले आहेत. त्याच पद्धतीने मंगळ ग्रहासाठी तांब्याच्या वस्तू किंवा मसूर हे धान्य किंवा लाल रंगाचं वस्त्र तुम्ही गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या देवस्थानामध्ये देऊ शकता. तर मला वाटतं की बऱ्याच जणांच्या शंका मंगळदोष नक्की आहे तर तो सौम्य कसा होईल हे झालं असेल, किंवा मला मंगळ आहे तर जोडीदाराच्या कुंडलीमध्ये अशी स्थिती पाहिजे का, जोडीदार मंगळाचाच पाहिजे का, ही शंका तुमच्या मनातून दूर झाली असेल. पुन्हा एकदा मी काही गोष्टी रिपीट करतोय. बघा, तुम्हाला कडक मंगळ आहे, जोडीदाराला मंगळ पाहिजे का, तर त्याचं उत्तर आहे
नाही. जोडीदाराच्या कुंडलीमध्ये अशी स्थिती असेल तर तुमचा मंगळ दोष निघून जाईल. किंवा तुम्हाला सौम्य मंगळ आहे तर जोडीदाराला सुद्धा कुठला सौम्य मंगळ पाहिजे का कडक मंगळ पाहिजे, किंवा तुम्हाला निर्दोष मंगळ आहे, त्या केसमध्ये जोडीदाराला सुद्धा मंगळ हवाय का नकोय, तर त्याचा निर्णय दोघांची पत्रिका पाहून करावा लागतो. पण सर्वसाधारणपणे तुम्हाला सौम्य मंगळ असू दे किंवा निर्दोष मंगळ असू दे आणि जोडीदाराला कडक मंगळ असू दे सौम्य मंगळ असू दे तरी तुम्ही विवाह करू शकता. त्यामुळे दोघांना कडकच पाहिजे सौम्यच मंगळ पाहिजे असं काही शास्त्र नाही. आता मुख्य भाग संपलेला आहे. बऱ्याच जणांचे मला मधल्या काळामध्ये फोन आले आणि किंवा मेसेज आले की त्यांची शंका होती की विवाह गुणमेलन तुम्ही कशा पद्धतीनं बघता, फोनवर बघता का, त्याविषयी तर तुम्हाला माहिती सांगतोय. तर विवाह मेलन किंवा अन्य जे काही तुमचे प्रश्न असतील, घराविषयी असेल, नोकरीविषयी असेल, व्यवसायाविषयी असेल, त्या सर्वांविषयी फोनद्वारे मार्गदर्शन केलं जातं. समक्ष मला भेटू शकता का, तर समक्ष भेटू शकता. ते पुणे आणि पंढरपूर या ठिकाणी इनफॅक्ट भेटू शकत होता, पण आता मोबाईलवर मी सातारा जिल्ह्यामध्ये राहिला आहे त्यामुळे मी अपडाऊन काही सध्या मी करत नाही. त्यामुळे तुम्ही मला फोनवरच संपर्क साधा. समक्ष भेटण्याची तारीख निश्चित नसते. त्यामुळं आता गुणमिलन बघताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात, तर सगळ्यात पहिल्यांदा 36 गुण तुमचे पाहिले जातात. 36 गुण कसे मोजतात त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, ती तुम्ही बघा. तर मग 36 गुण बघितले जातात. 36 पैकी किती गुण असावे लागतात, 36 पैकी कमीत कमी 50% म्हणजे 18 गुण असावे लागतात. आता 18 गुण जर नसतील तर काय आहे, तर लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, भाग्येश असे काही ग्रहयोग आहेत. जसं की हा आहे लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि भाग्येश. हे ग्रहयोग जुळत आहेत का दोघांच्या कुंडलीमध्ये, त्या आधारे विवाह करता येईल का हे पाहिलं जातं. त्याचबरोबर एक नाडी दोष बऱ्याच कुंडलीमध्ये असतो. जर एक नाडी दोष आला तर 36 पैकी 8 गुण एकदम कमी होतात. मग ते एक नाडी दोषाचा पण सखोल विचार केला जातो की खरंच एक नाडी दोष आहे का. नक्षत्र बघितलं जातं. नक्षत्राचे पुन्हा 4 भाग असतात ज्याला आपण चरण म्हणतो, ज्याच्यावरून तुमचं नावरस नाव निघतं. मग त्या चरणाच्या आधारे संदर्भ पाहून तुम्हाला नक्की हा दोष आहे का नाही एक नाडीचा, आणि 8 गुण वाढतात का वाढत नाहीत ते सांगितलं जातं. मंगळाचं सांगितलं. त्याचबरोबर काही कुंडलीमध्ये मृत्यू षडष्टक योग असतो. मग मृत्यू षडष्टक योगवर काय उपाय आहे, त्या केसमध्ये लग्न करता येईल का न येईल ते सुद्धा कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला सांगितलं जातं. आणि या सर्वाची दक्षिणा 0 रुपये ते 351 अशी आहे. ती का आहे, तर कुणाच्या घरात काही दुर्दैवी घटना वगैरे घडली असेल, त्यांचा अचानक फोन येतो, नक्षत्र कसं आहे सांगा, त्या केसमध्ये त्यांच्याकडून कुठली दक्षिणा घेतली जात नाही. आणि सर्वसाधारणपणे 100 ते 250 आणि क्वचित केसमध्ये 350 ही दक्षिणा घेतली जाते. तर या पद्धतीनं आपण व्हिडिओ बघितलेला आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील, कॉमन शंका असतील, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या विवाहासंबंधी पुढचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये त्या शंका दूर केल्या जातील. आता हा जो आजचा व्हिडिओ बनवला आहे किंवा मागचा व्हिडिओ बनवला आहे त्याचे जे काही संदर्भ आहेत, कुठल्या आधारे हा व्हिडिओ बनवलेला आहे, ते संदर्भ तुम्हाला हवे असतील तर जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता त्यावेळेस तुम्हाला त्या संदर्भाचे फोटो व्हॉट्सॲपला पाठवले जातील. व्हिडिओमध्ये त्या संदर्भांचं नाव कदाचित कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे इथं घेतलं जात नाही आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना, पालकांना हा व्हिडिओ पाठवा. पुन्हा भेटूयात पुढील विषयासोबत. धन्यवाद.